झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्याचं नवं औद्योगिक धोरण उद्योगांना नवसंजीवनी देणारं ठरेल असा विश्वास सरकार व्यक्त करत असताना विरोधकांनी मात्र सरकारच्या हेतूवर संशय घेतलाय। नवं धोरण बिल्डर धार्जिणं असून सरकार शेतकऱ्यांना जमिनीवर दरोडा घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। तर विरोधकांच्या आरोपांमागे अज्ञान असल्याचं उद्योग मंत्री नारायण राणेंनी म्हटलंय। बुधवारी राज्याचं नवं आर्थिक धोरण जाहीर झालं। नव्या धोरणामुळे येत्या 5 वर्षात 5 लाख कोटींची गुंतवणूक होणार असून 20 लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। नव्या पॉलिसीमध्ये मगाशी उद्योग मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जे उद्दिष्ट आहेत त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा वेग वाढवायचा हे प्रमुख उद्दिष्ट। त्याचबरोबर जवळजवळ 5 लाख कोटीची गुंतवणूक आणि 20 लाख नवीन रोजगार असं मुख्य उद्दिष्ट आहे। नवीन उद्योग धोरण राज्याच्या हिताचं की बिल्डरांच्या असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। सेचच्या जमिनीवर इमारती उभ्या करण्यासाठी बिल्डरांना अधिकृत मुभा देण्याचाच हा घाट असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। नव्या धोरणाच्या नावाखाली सरकारनं शेतकऱ्यांच्या जमिनीवर दरोडा टाकला असून सरकारचा निवडणुकीसाठी पैसा उभारण्याचा हा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। हाऊसिंग पॉलिसीमध्ये रेसिडेन्शियल पॉलिसी जाहीर करणं म्हणजे हा सरळ या राज्यामधल्या बिल्डर्सला मदत करण्यासाठीच आणलेली पॉलिसी आहे। दुसरा कुठलाही हेतू नाही। तुम्ही पैसा कमवण्याचाच हेतू दिसतोय। यामागे काहीतरी षडयंत्र आहे। यामागे सरकारला कुठून तरी पैसा बिल्डरकडून उभा करायचं एक षडयंत्र याच्यामध्ये दिसतंय। निवडणुकीचा खर्च याच्या माध्यमातून निघेल अशी तर व्यवस्था सरकार करत नाही ना। उद्योग मंत्री नारायण राणे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलंय। राज्याच्या उद्योग धोरणात सेचची जमीन गृहप्रकल्पांना देण्याची कुठलीही तरतूद नसल्याचं त्यांनी म्हटलंय। सेचच्या जमिनीवर गृहप्रकल्प उभारण्याचं वृत्त अज्ञानातून आल्याचं राणेंचं म्हणणं आहे। मूळ पॉलिसीला कोणी हात न लावता फक्त एसीझेड वरून मत केलं आणि दिला। एसीझेडची उलट आम्ही फ्री होणारी जमीन अडकवली। जी जमीन त्या मालकांना फ्री होणार होती एसीझेड रद्द केल्यावर ती आम्ही इथे अडकवून औद्योगिकरणामध्ये आणलेले अशी आमची हे धोरण आहे। हे धोरण राज्याला नक्कीच प्रगतीकडे नेईल आणि जो आपला पहिला क्रमांक आहे तो कायमचा टिकेल असं मला वाटतं। या धोरणातील तरतुदी पाहता मुख्यमंत्री बिल्डर लॉबी समोर झुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। आता या नव्या धोरणामुळे ग्रामीण आणि मागास भागात खरंच उद्योग येतात की केवळ पुणे मुंबई नाशिक परिसरातल्या बिल्डरांची चांदी होते हे लवकरच कळेल। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।